एप्रिल 2025च्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। उन्हाळ्याच्या मध्यभागी अशा प्रकारचा पाऊस पडणे हे हवामानात मोठा बदल घडत असल्याचे संकेत आहे। 1 एप्रिल पासून राज्यात अनेक जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार पाऊस झाला असतानाच काल अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथरोट, चमक, नायगाव, बोर्डी, निजामपूर, बोपापूर, तुळजापूर, जहागीर, खोजनपूर, सुरवाडा येथे हलक्या हरभरा आकाराचे गारपीट, वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस झाला। संत्रा, गहू, केळी, टरबूज, ज्वारी, कांदा पिकांचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतशिवारात गहू, कांदा काढणीस आले असताना सोंगणीस आलेला गहू मातीत मिसळला तर काढणीस आलेला कांदाही पाण्यात भिजला। नुकताच हरभरा काही प्रमाणात काढून झाला तर काही शेतात असताना त्याचे नुकसान झाले। अवकाळी झालेल्या पावसासह हरभरा आकाराच्या गारपीटने संत्रा, ज्वारी पिकास हानी झाली। सध्या गहू, कांदा या पिकाची सोंगणी व कापणी सुरू असताना आसमानी संकटाने बळीराजा पार मोडकळीस आला आहे। त्यामुळे आता शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे।